ह्या संपूर्ण जगभरात वेगवेगळ्या देशांमध्ये अनेक राजे होऊन गेले. त्यांच्यात आणि छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये जो फरक आहे तो हा आहे की इतर सर्व राजांनी त्यांचं साम्राज्य वाढवण्यासाठी लढाया केल्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी लोकांवरती होणारे अत्याचार, लोकांनी होणारा अन्याय हा दूर करण्याकरता शेवटपर्यंत ते कार्यरत राहिले. आणि त्यामुळं कुठल्याही जगात, कुठल्याही देशामध्ये जे जे योद्धे होऊन गेले त्यांची प्रतिमा त्यांच्या म्हणजे चर्च असेल किंवा मस्जिद असेल किंवा तिथलं जे काय त्यांचं धार्मिक स्थळ असेल तिथं आपल्याला पाहायला मिळत नाही. एकमेव छत्रपती शिवाजी महाराज आहेत की आज सुद्धा आपल्या देवाऱ्यात त्यांची प्रतिमा आपण म्हणजे त्याचं पूजन करतो. आणि सर्वधर्म समभाव ची जी कल्पना आहे ती त्यांनी कधी जातीत भेदभाव केला नाही. प्रत्येक धर्मातल्या लोकांचा, प्रत्येक जातीचा आदर केला. आणि किंबहुना जर आपण जर पाहिलं तर त्यामुळं संपूर्ण त्या काळात जी सगळे एकत्र आले म्हणजे गुलामगिरी म्हणण्यापेक्षा जो होणारा अन्याय त्याच्या विरोधात ही छत्रपती शिवाजी महाराजांनी हाक दिली. त्यामुळंच सर्वजण एकवटले आणि स्वराज्याची स्थापना झाली. या स्वराज्यात आपण सर्वजण राहतो. साधारण आजचं सुद्धा आपण जर आजची सुद्धा परिस्थिती युद्धजनक परिस्थिती जर पाहिली तर त्या लोकांनी खरं तर महाराजांचे जे विचार आहेत त्यातनं बोध घ्यायला हवा. उगीच जे आता अनेक लोक मृत्युमुखी जातात म्हणजे ज्यांचं लहान मुले यांच्यासारखे त्यांचं अजून त्यांनी जग सुद्धा बघितलं नाही, ते सुद्धा चाललंय जगभरात. हे जर थोडंसं छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार हा जर त्यांनी मनात जर त्याचा आत्मसात केला असता तर आज जगात कुठल्याही प्रकारची लढाई झाली नसती.